नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण ओपन फाईल्सबद्दल माहिती घेणार आहोत. संगणकाच्या पटावर जे उभे कॉलम असतात ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच यांना फाईल्स असं म्हणतात. ॲक्च्युली जुन्या काळापासून तो प्रचलित शब्द आहे. जेव्हा मॅथमॅटिक्सची आणि कॉम्प्युटरची उन्नती झाली जास्त, तेव्हा अशा प्रकारचं हे चेसबोर्ड आहे, ह्याला मॅथमॅटिक्समध्ये टेबल म्हणतात. आणि हे उभे जे आहेत ए बी सी डी याला कॉलम म्हणतात. त्या कॉलमना एक फाईल हा शब्द संगणक चेसमध्ये रूढ झालेला आहे, त्यामुळे चेसमध्ये लोक त्याला फाईलच म्हणतात. आणि हे जे आडवे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 याला चेसमध्ये रँक म्हणतात, तर मॅथमॅटिक्समध्ये रोज म्हणतात. तर आपण आज ओपन फाईल्सचा अभ्यास करणार आहोत. ओपन फाईल म्हणजे अशी फाईल असते, जशी इथे ई फाईल दिसते, की ज्याच्यामध्ये एकही प्यादं नसतं, काळ्या किंवा पांढऱ्या कुठल्याही रंगाचं. त्यामुळे पूर्ण ओपन झाली तर अशा ओपन फाईलवर हत्ती, वजीर या दोघांना तर मुक्त संचार करायलाच मिळतो. आणि बाकीच्या खेळाच्या दृष्टीने पण हालचाली त्या लवकर होत जातात. तर हे काय, आता पांढऱ्याची खेळी आणि पांढरा नेऊन बॅक रँक मेट करतो आहे, पण एकच ओपन फाईल या बोर्डावर आहे. हे नेऊन इथे त्याने बाद केली. तो बॅक रँक मेट वगैरे आपला त्याचा विषय नव्हे, आपण ओपन फाईलचे उदाहरणं बघणार आहोत. आता इथे हा रॉय लोपेझमधला एक खेळ आहे. याच्यामध्ये हा खेळ चालू असताना किती वेळाने ते ओपन फाईल तयार होते बघा. मी खेळ जरा थोडासा भरभर चालवतो आहे, ज्यांना अभ्यास करायचा त्याने व्हिडिओ स्लो करून तो बघावा. रॉय लोपेज क्लोज्ड व्हेरिएशन आहे. आता खेळ झाल्यानं शक्यतो आपण फाईल्स ओपन करायचा प्रयत्न करतो सुरुवातीला, कारण त्यामुळे अटॅकला खूप सोपं जातं. इथे ए फाईल ही जी आहे ही पूर्ण ओपन झालेली आहे. यामुळं हा जो हत्ती आहे हा संपूर्ण इथपर्यंत असा हलू शकतो. म्हणजे हत्तीला डेव्हलपमेंटला ओपन फाईलमुळे खूप वाव मिळतो आहे. पुढे जाऊया. आता इथे बघा, आता ही इथे डी फाईल पण ओपन झाली. डी फाईलवर एकही प्यादं नाही. वजीर, घोडा वगैरे काय हे हलणारे असतात. प्यादं एका जागेवर बसलेलं असतं, ते फाईल अडवूनच ठेवतं. तसे हे घोडे आणि जे वजीर दोन दिसत आहेत हे काय हलणार आहेत, त्यामुळे ही फाईल ओपनच समजली जाते, डी फाईल. तसंच ही ई फाईल पण ओपन आहे. ते हा एक उंट काळा आहे आणि एक हत्ती पांढरा आहे. फाईल पूर्णपणे ओपन आहे. आणि ही ए फाईल ओपन आहे. आता 3 फाईल इथे ओपन झाल्या आहेत. तर इतका साधारण खेळ झाल्यानंतर या ओपन होतात. आणि शक्य तितका प्रयत्न आपण करतो की राजा जेव्हा कॅसल केलेला नसतो तेव्हा पांढरा खेळाडू ई फाईल ओपन करायचा प्रयत्न करतो, म्हणजे सरळ असा त्याला अटॅक करता यावा. पुढचा खेळ असा झाला आहे. आता हे ॲक्च्युली त्याने चुकीचे खेळ केले आहे, त्याचा आपला काही तसा संबंध नाही. पण हा घोडा याने इकडे घेतला B6ला, त्याऐवजी तो इकडच्या बाजूला घ्यायला पाहिजे होता F6ला. कारण काय ते आता बघा, या ओपन फाईलवरनं अटॅक होतो आहे. हा सरळ याने बिशप मारून टाकला. याने क्वीननी तो रूक मारला, हत्ती मारला. त्याच्यानंतर याने घोडा इथे पांढरा घोडा हा H5वर आला. याने बिशप D7ला. त्याने आता काही चाल केली तरी आता मात होण्याचं टाळणं अवघडच आहे. हे या कारण G7वर याचा अटॅक आहे पांढऱ्याचा. वजीर G7ला आला की मात होते. G7 आणि मात झालेली. म्हणजे ते ओपन फाईलचा त्याने उपयोग करून तो उंटाला मारू शकला. आता हा रॉय लोपेझमधला सेंटर अटॅकचा गेम आहे. इथे कशा फाईल्स ओपन होत जातात ते बघा. या बऱ्याचशा म्हणजे नॉर्मली बरेचसे खेळ अशा तऱ्हेने हे होतच राहतात.
आता बघा इथे डी पण फाईल ओपन झालेली आहे. डीमध्ये एक क्वीन आहे, एक बिशप आहे काळा आणि ही क्वीन आहे. याच्यामध्ये पॉन नाही आहे कुठे. ही फाईल ओपन झालेली आहे. ई फाईल पण ओपन झालेली आहे. ई फाईलमध्ये कुठेही पॉन नाही आहे. 2 फाईल इथे ओपन झालेल्या आहेत. पुढे जाऊया या खेळामध्ये. आता हे बघा, आता हे क्वीन याने इथे आले ना, हे म्हणजे हा एक टिपिकल म्हणजे एक अगदी ब्लंडर आहे की F7वर इथे अटॅक होत असताना आपण F7ची जास्त काळजी घ्यायला पाहिजे की F7चा अटॅक कसा बाजूला करता येईल. अर्थात त्याला असं वाटतंय की हा वजीराने F7ला मारलं तर हत्ती त्याला मारायला आहे, पण आता पुढे काय होतं आहे बघा. त्याने वजीराने ते मारून टाकलं. वजीर सॅक्रिफाईस केला. त्याने रूकमध्ये घातला. रूकमध्ये घातल्यावर हा रूक E8ला गेल्यानंतर मात झालेली आहे. रूकनीच हे घर अडवलं आहे. म्हणजे बॅकरँक मेटच झालेलं पाहिजे. बॅकरँक मेट झालेलं आहे त्याच्यावर. राजा वरच्या रँकला येऊ शकत नाही. पुढचा गेम बघूया. हा विश्वनाथन आनंद व्हाईट आणि इव्हॅनचुक म्हणून आहे तो आणि काळं, असं त्यांचा खेळ आहे. तो पण मी भरभर पुढे नेतो आहे कारण बऱ्याच मूव आहेत. जवळजवळ 34 मूव झाल्यानंतर ती फाईल ओपन झालेली आहे. खेळामध्ये आपण शक्यतो प्रयत्न करायचा की काय फाईल ओपन करायच्या, पण किती आता 34 मूव जवळजवळ फाईल ओपन करायला लागतात. विश्वनाथन आनंद व्हाईटने खेळतो आहे. तो खेळ तुम्हाला नंतर बघायचा असेल तर व्हिडिओ हळू करून, थोडा मी बऱ्यापैकी हळू केला आहे पण अजून हळू करून बघा. आता बघा 31वी मूव चालली. आता इथे ही फाईल ओपन झाली. डी फाईल कंप्लीट ओपन झाली. डी फाईलवर एक पण प्यादा नाही आहे. म्हणजे इथून आणि त्याने रूक एकाखाली 1-2 आले, म्हणजे या फाईलवर त्याला अटॅक करायला अगदी सोपं झालं. म्हणजे इथे येऊन तो आता चेक देऊच शकतो आहे D8ला. त्याप्रमाणे देतो आहे का बघूया. दिला त्याप्रमाणे चेक D7ला. आता पुढच्या मूव्ज साधारण थोडं बघा. त्या ओपन फाईलवर मग त्याला किती हालचाली करता आल्या. आणि ते रँक पण संपूर्ण असं, त्याला ओपन रँक म्हणत नाहीत पण ते ओपन असल्यामुळे आपण म्हणू की या रँकवर काय नाही, या रँकवर काय नाही, खालच्या रँकवर काय नाही. म्हणजे तिथे पण मुवमेंट्स बराबर करता येतात हत्ती वजीर वगैरे ना. आता इथे ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे. तर आता आपण साधारण मूव्ज बघूया. तरी पण जवळजवळ मी प्रयत्न केला, जवळजवळ 13 मूव्ज लागतात की मात होण्यासाठी इथनं सुद्धा. 13 मूव्जच्या आधी याने रिझाईनच करून टाकलं की हारलो म्हणून. हे बघा साधारण या अशा होऊ शकतात मूव्ज. बघा इथे आता अशा तऱ्हेने ते मात झालेली आहे काळ्या राजावर. काळा राजा बघा कुठेही हलू शकत नाही. वजिराचा चेक आहे आणि मात झालेलं आहे त्याच्यावर. त्या म्हणजे जेव्हा ब्लॅकने रिझाईन केलं तेव्हापासूनच अंदाजे 13 मूव्ज लागतात मात व्हायला. मग एवढं त्यांना आधी लक्षात येतं की आपलं आता काय चालणार नाही आहे असं. पुढे जाऊया. आता याच्यामध्ये पण ही फाईल आहे, ही ओपन आहे. मग असंच गेम आलेला दिसायला. आता आपण या खेळामध्ये हाफ ओपनचा अभ्यास करणार आहोत. आता हाफ ओपन फाईल म्हणजे अशी फाईल असते की फक्त एकाच रंगाची प्यादी त्या फाईलवर असतात. म्हणजे एकाच रंगाची का, आता 2 असू शकतात जर डबल पॉन असेल, जर ट्रिपल पॉन असेल तर 3 असू शकतात. पण एकाच रंगाची प्यादी ज्या फाईलवर असतील त्याला हाफ ओपन असं म्हणतात. हा खेळ कसा झाला बघा, सिसिलियनमध्ये आहे. आता ही फाईल घ्या
डी फाईलमध्ये एक काळं इथे एक काळं पॉन इथे आहे, म्हणजे एकाच रंगाचा पॉन आहे, म्हणजे ह्याला हाफ ओपन फाईल असं म्हणतात. हां, सी फाईल घ्या, सी फाईल हाफ ओपन आहे, इथे पांढऱ्या रंगाचं एकच प्यादं इथे आहे, बाकी प्यादं नाही, त्यामुळे सी पण हाफ ओपन आहे, डी पण हाफ ओपन आहे, बाकीच्या हे क्लोज्ड आहे. हां, बाकीच्या क्लोज्डच आहे सगळ्या. आता पुढे जाऊ. आता हे त्याने मारून टाकलं, त्याचा काही संबंध नाही. काही जी ओपनिंग आहे आता सिसिलियन डिफेन्स असं आत्ता दाखवलं, याच्यामध्ये ते हाफ ओपन फाईल्स बऱ्याच वेळा बऱ्याचशा येतात. आणि त्याच्यातनं काही डबल पॉन्स किंवा आयसोलेटेड पॉन्स अशा गोष्टी तयार होऊन त्या फाईलला हाफ ओपन राहतात. त्याचा पण फायदा घेता येतो बराचसा. आता हा गेम आहे, हा इंग्लिश सिमेट्रिकल व्हेरिएशनमध्ये आहे. वेली आणि ज्युडिथ पोलगरमध्ये झाला. ज्युडिथ पोलगर या मॅडमचं नाव ऐकलं असेल आपण, त्यांची थोडी माहिती घेऊया. त्यांचा जन्म 23 जुलै 1976 झाला. हंगेरीच्या त्या होत्या आणि 15 वर्ष आणि 4 महिन्याच्या असताना त्यांना त्या ग्रँडमास्टर झाल्या. आणि इवन म्हणजे सगळ्यात यंग ग्रँडमास्टर. इवन त्याच्या आधी बॉबी फिशरचं जे रेकॉर्ड होतं ते त्यांनी मोडलं. आणि 1 नंबर वुमन चॅम्पियन वर्ल्डमध्ये 1989 ते 2015 त्या होत्या. एकदा फक्त ते त्यांचं गेलं होतं 16 साली, परत ते त्यांनी मिळवलं. आणि मोठ्या मोठ्या वर्ल्ड चॅम्पियनला, स्वतः वर्ल्ड चॅम्पियन त्या झालेल्या नाही आहेत, पण मॅग्नस कार्लसन, ॲनाटोली कार्पोव, गॅरी कॅस्परॉव, क्रॅमनिक, बोरिस पास्की, वॅसिली स्माइलस्लॉव, वॅसिलिन टोपोलॉव, विश्वनाथ आनंद, पोनोमॉव, अलेक्झांडर खलिफमॅन आणि रुस्तम कॅसिम जे नाव आहे, यांच्याशी कधी ना कधी त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये खेळून त्यांच्याशी त्या जिंकलेल्या आहेत गेम, असं त्यांचं रेकॉर्ड आहे. त्याने आता पोलगर युनिव्हर्सिटी म्हणून काढलेली आहे, चेस युनिव्हर्सिटी. त्याच्यातर्फे ते बरेच कोर्सेस आणि हे चालवतात. सध्या त्यांनी चेसमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर ज्युडिथ पोलगर काळं हे घेऊन खेळत आहेत. आपण सुरुवातीला खेळ जाऊ दे भरभर. हाफ ओपन फाईल काय आपल्याला तशा बऱ्याच सापडतात. इंग्लिश सिमेट्रिकल व्हेरिएशनचं ओपनिंग आहे. ज्युडिथ पोलगरचे बरेच व्हिडिओ आपल्याला नेटवर मिळतात किंवा त्यांच्या मॅचेस वगैरे खूप इंटरेस्टिंग असतात. अतिशय म्हणजे इंटेलिजन्स त्यांचा त्या खेळामध्ये दिसतो. खूप त्यांना चालीचं पूर्वीचं ज्ञान आहे. आता याच्यात बघा, ए हाफ ओपन आहे, एकच पांढरं पॅद आहे. बी हाफ ओपन आहे. सी पूर्णपणे ओपन आहे. डी हाफ ओपन आहे. ई हाफ ओपन आहे. एफ पूर्ण ओपन आहे. जी हाफ ओपन आहे. एच हाफ ओपन आहे. म्हणजे प्रत्येक फाईल आयदर ओपन तरी आहे, नाही तर हाफ ओपन तरी आहे. क्लोज फाईल या गेममध्ये इथे पोचलेलंच नाही कुठे. आणि ह्याच्या पुढे ज्युडिथ पोलगरनी मेट केलेला आहे. कसा ते बघा, हा रुकनी F2चा रुक क्रॉस केला. आणि क्वीन इथे आणली G3ला. किंग इथे घेतला आणि क्वीन F2ला आणून त्याच्यावर मात केलेले. अशा तऱ्हेने आपण काही गेम्सही बघितले आणि काही ओपन फाईल आणि सेमी ओपन फाईलचा अभ्यास केला. तर गेम्स थोडेसे नीट बघा हळू हे करून. अजूनही मला बरेच व्हिडिओ टाकायचे आहेत, तर बघत राहा. धन्यवाद.